याडी सोबत भाऊजी लिंबूच. या सामन्याचे ऑफिशियल्स आपण बघू शकता. या सामन्याचे मॅच रेफरी मेन पंच श्री नदीम शेख आणि प्रशांत आडे हे दोन अंपायर म्हणून राहतील मॅच ऑफिशियल्स. या स्पर्धेचे ऑनलाईन स्कोरर पूर्ण स्पर्धेसाठी बडा ही काय बॅट्समॅनचं यानं सुख कळीने दुःख कळीने बॉल दिसते की मारूच. आकाश शुंकरवाड आणि या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेट क्वालिटी विथ क्लॅरिटीच्या माध्यमातून पूर्ण जगभर केलं जाते. आपण घर बसल्या देखील या सामन्याचा लाईव्ह आनंद घेऊ शकता. यूट्यूबवरती सर्च करायचं आहे. आणि आणखी एक सूचना, जोपर्यंत तुमचा एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत येणार नाही तोपर्यंत सामन्याला सुरुवात होणार नाहीये. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्या. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा प्लेयर समालोचन कक्षाकडे पाठवून द्यायचा आहे. निर्धारित पंचांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक संघाला 35 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. हा ठीक आहे, थँक्यू. आणि पंच थोडं मॅच थांबवा. अंपायर एक्स्ट्रा प्लेयर आलेला नाहीये. मी अगोदरच सांगितलं जोपर्यंत येणार नाहीये, बिलकुल बिलकुल जोपर्यंत येणार नाहीये. ज्या संघाचा आलाय त्याच्या दुसऱ्या संघाचा जर आला नाही त्यांचं टाइम कमी करा आणि पेनल्टी लावून टाका. बिलकुल. बॉलरचं नाव रवी शर्मा. एक मिनिट सर, एकच मिनिट. पहिला दिवस आहे, एकच मिनिट प्लीज. सॉरी. स्ट्रायकर एंड चेतन आहे का? चेतक. नॉन स्ट्रायकर आवेश. या दरम्यान आपण पाहतोय पडल्याच्या नंतर बॅटचा बाहेरीसा आणि विकेट किपरच्या हातामध्ये एक सुरक्षित झेल आणि संघाला लागलाय तो पहिला हादरा. बिग 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 विकेट. संघाचा आयकॉन खेळाडू चेतक गोरे इथे मात्र धाव न काढता तंबूत परततोय. न्यू बॅट्समॅन डावखुरी हाताचा फलंदाज निसार येताना आपण पाहतोय. एक आयकॉन बाद झाल्याच्या नंतर दुसरा आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पहिला आयकॉन खेळाडू बाद झालाय. विकेट किपर गिरीधर हातमोडे संघाचे कर्णधार त्यांच्याकडून एक सुरक्षित झेल देखील आपल्याला पाहायला मिळालाय. गिरीधर बाद झाल्याच्या नंतर दुसरा आयकॉन खेळाडू निसार शेख. मॅन फॉर्म नांदेड. डावखुऱ्या हाताचा आक्रमक फलंदाज म्हणून परिसरामध्ये सध्या नाव गाजते मागच्या 2 वर्षापासून. ते आपण पाहतोय निसारला स्ट्रायकर एंडला, परंतु गोलंदाजी मार्कवर धुवाधार गोलंदाजी. बिग हिट करण्याचा प्रयत्न डाऊन द लेग चेंडू होता तिथे. अगोदरच ऑफ स्टंपला शपलवून फटका खेळण्याचा प्रयत्न देखील झालाय आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. एक चांगली सुरुवात इथे आपल्याला फ्रेंड्स शर्व रिपुसद या संघाकडून पाहायला मिळते, कारण एक आयकॉन खेळाडू देखील त्याने बाद केलाय. पुन्हा एकदा तेज तर्रार. काय गोलंदाजी करतोय रवी शर्मा. रवी शर्मा यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मला वाटतंय वयाचं 43वं वर्ष वय आणि ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय अगदी तरुण खेळाडूला लाजवेल त्या प्रकारची गोलंदाजी ते रवी शर्माकडून पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगोदरच ऑफ स्टंपला जाऊन फटके मारण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय, परंतु भेदक अशी गोलंदाजी. अगदी गुडलेनला टाकले जाणारे चेंडू रवी शर्मा यांच्याकडून पाहायला मिळत आहेत. अद्याप मला वाटते पहिल्या षटकातील 5 चेंडूचा खेळ झाला आणि धाव फलकावरती एकही धाव लागलेली नाहीये आणि
पाहतोय एक गडी देखील बाद झालाय, मोठा विकेट. पुन्हा यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडूला पाडले हवाई यात्रामध्ये, सीमा रेषा पार. तुळसाई कृषी सेवा केंद्र षटकार. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती लागल्या गेल्या ते एक गडी बाद 6 धावा. आपण पाहतोय मैदानावरती खलील 11 उमरी या संघाचं देखील आगमन झालंय. संघाचे संघ मालक यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. खलील सर जिथं कुठं असतील त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती स्थानापन्न यायचंय. बॉलर नेम सौरभ, गोलंदाजी मार्कवर सौरभ राठोड आणि स्ट्रायकर एंडला आपण फलंदाज पाहतोय हिमायतनगरचा आवेश. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती एक गडी बाद 6 धावा. शेवटच्या चेंडूवर एक बिग हिट आपल्याला पाहायला मिळाला होता निसारच्या बॅटमधून. यावेळेस पुन्हा अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, कारण अगदी थोडंसं पुढे टाकलेला चेंडू थोडंसं स्टंपला शफल झाले. केवळ दिशा देण्याचा प्रयत्न देखील आपण आवेशकडून पाहायला मिळालाय, परंतु बॅटशी कोणताही संपर्क नाही. डॉट बॉलने सुरुवात इथे सौरभ राठोडने देखील केली गेली. पुन्हा एकदा सौरभ धावतोय. रिवास फटका फसलाय, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि संघाला लागलाय तो दुसरा मोठा झटका. आवेश बॅक टू द पवेलियन. थर्ड मॅनला उभा असलेला क्षेत्ररक्षक पवन राठोड यांच्याकडून एक अफलातून झेल आपल्याला पाहायला मिळालाय. आणि आता मात्र हिमायतनगर 11 संघाची अवस्था थोडीशी दयनीय पाहायला मिळते, कारण संघातील आयकॉन खेळाडू पहिल्या षटकात बाद झाला आणि त्यानंतर संघातील फलंदाजीचा हुकुमी एक्का ज्याचं नाव आवेश होतं तो देखील बाद होतोय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उसामा फैज मंसुरी, मॅन फ्रॉम हिमायतनगर आणि गोलंदाजी मार्कवर सौरभ. रिवर्स पुन्हा फटका फसलाय. सुमित रावत, ओ हो ओ माय गॉड, मोठा विकेट. ओसामा फैज मंजुरी यांचा झेल इथे मात्र संघातील आयकॉन खेळाडू सुमित रावत यांच्याकडून सुटला गेलाय. संधी मिळाली आहे ओसामाला, इथे संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं केलं जाईल का? गोलंदाजी मार्कवर सौरभ राठोड प्रयत्न केला होता, एकच संधी देखील क्रिएट केली होती परंतु कन्वर्ट करता आलेला नाही. आता चोर बदलला आपला. ओव्हर द विकेट गोलंदाजी करतील सौरभ. निसार पुन्हा एकदा खडे खडे फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे बॅटशी कोणताही संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा धावतोय. पुन्हा एकदा फटका, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडूला पाडले डीप मिड विकेट. बिग हिट. तुळसाई कृषी सेवा केंद्र षटकार.
चेंडू जर पाहायला गेलं तर थोडस झगडत होता आणि त्यानंतर पाहतोय मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकार निसारच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेत. मी अगोदरच सांगितलं होतं की एक मोठा फलंदाज आहे. समोर एकदा पुन्हा सौरभ धावतोय. पुन्हा ऑफ स्टंपला शफल झाला, केवळ फ्लिक केले. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक होता परंतु पुन्हा झेल सुटला गेलाय. काय होतंय शर्वरी पुसद संघामध्ये काय होतंय, कारण दोन्ही खेळाडू आपण खेळपट्टीवरती पाहतोय त्याने दोन्ही संघाचे दोन्ही खेळाडूचे ते मात्र झेल सुटले गेलेत. गणेश जाधव सर आणि मोहन अण्णा राठोड सर यांचं देखील आमच्या स्टेजवरती आगमन झालंय. त्यांचं देखील आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत. आणि अंपायर पंच विनंती असेल, पंचांना विचारल्याशिवाय तिसरा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येता कामा नाहीये, बिलकुल येता कामा नाहीये, बिलकुल अलाउड नाहीयेत असं आयोजन कमिटीचं साफ साफ म्हणणं आहे. गुंडू दादा विनंती असणार आहे, तुमचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणार नाहीये जोपर्यंत 4 षटक म्हणजे निम्म्या षटकाचा खेळ होणार नाही तोपर्यंत. याच्यानंतर जर कोणता खेळाडू आला तर पॅनल्टीला समोर जावं लागेल. येणाऱ्या सर्व संघांनाही सूचना असेल, जेव्हा 4 षटक संपतील म्हणजे निम्मा षटकाचा खेळ होईल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही संघाचा खेळाडू येणार नाहीये पंचाला विचारल्याशिवाय. निर्धारित पॉवर प्लेच्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा लागल्या गेल्यात ते 14 आणि गडी बाद झालेत ते 2. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ज्याने पहिल्या षटकात एक मोठा आयकॉन खेळाडूला बाद केलं होतं तो रवी शर्मा आणि स्ट्रायकर एंडला 2 षटकार मारून फलंदाजी करत असलेला निसार पुढे पुढे टाकलाय ब्लॉक होल मध्ये. बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण देखील सुंदर झाले, धाव मिळणार नाही, डॉट बॉल पाहायला मिळतोय. परंतु रवी शर्मा नक्कीच या गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल. पहिल्या 5 चेंडूवरती एकही धाव खर्च केलेली नव्हती. चांगली गोलंदाजी करताना आपण त्यांना पाहतोय. डावखुरी हाताचा निसार समोर. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये फटका खोदून मारलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, अडवलं जाईल चेंडूला. आणि पुन्हा एकदा पाहतोय एकच धाव. परंतु 2 विकेट लवकर बाद झाल्याच्या नंतर थोडासा डाव सवरण्याचा प्रयत्न इथे निसार आणि ओसामाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. धावपलकावरती 15 धावा लागल्या गेल्या षटक क्रमांक 3 म्हणजे एकूण 14 चेंडूचा अद्याप खेळ झालाय आणि 15 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत. आता उजव्या हाताचा फलंदाज ओसामा. फटका आडव्या बॅटने खेळला गेला ऑनसाइडच्या दिशेमध्ये. मिड विकेटला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक आहे आणि पुन्हा एकदा पाहतोय ती मिळते ती केवळ एकच धाव. पुन्हा एकदा रवी शर्मा धावतील निसारसाठी. पुन्हा एकदा फटका आणि सुंदर आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतील का? सुंदर क्षेत्ररक्षण, आपलातून क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले. संघासाठी नक्की 3 धावा वाचवल्या गेल्यात म्हणायला हरकत नाही. कारण ज्या प्रकारे चेंडूला अडवलं गेले एक धाव पाहायला मिळते. धावसंख्या 1 धावाने वाढली जाते 17 धावा आणि 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 टाकलं जात आहे. रवी शर्मा मात्र चांगली गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा पुढे टाकलाय, पुन्हा एकदा चेंडू जातोय. यावेळेस क्षेत्ररक्षण मिस झालंय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. साई स्पोर्ट दणदणीत खणखणीत चौकार. बॅट मधून निघालेला हा पहिला मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या साहाय्याने धावा देखील आपल्याला पाहायला मिळतील 21. यावेळेस हवेमध्ये चेंडू एक्स्ट्रा कव्हर कडे क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र झेल सुटणार नाहीये आणि संघाला लागलाय तो आणखी एक हादरा. 3रा गडी उसामा देखील इथे बाद होताना आपण पाहतोय. डीजे धावसंख्या जर पाहिली गेली तर थोडीशी सन्मानजनक आहे.
कारण आपल्याला दरवर्षी ज्या प्रकारे खेळपट्टी पाहायला मिळते यावेळेस थोडंसं खेळपट्टीमध्ये देखील आपल्याला चेंजेस पाहायला मिळाला आहे. कारण गोलंदाजी मार्कवर जो स्लूप होता तो यावर्षी आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. त्यामुळे थोडासा गोलंदाजी भेदक देखील होतीये. कारण यावर्षी आपण खेळपट्टी थोडीशी बदलल्यासारखी वाटतीये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सौरभला आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला निसार असेल. 3 षटकाचा खेळ इथे झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 21 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. सौरभच्या हातामध्ये पुन्हा एकदा कर्णधाराने गोलंदाजीची धुरा दिली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय सौरभ ज्या प्रकारे चेंडू टाकला गेला अगदी गुंडेनला टाकला आणि त्यानंतर थोडीशी उसळी देखील पाहायला मिळाली. पडल्याच्या नंतर जो म्हणतो ना आपण अतिरिक्त बाउन्स तो इथे गोलंदाजाला प्राप्त झालाय. विकेट किपर संघाचे कर्णधार गिरीधरच्या हातामध्ये सुरक्षित. यावेळेस पुढे ओ हो 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 चेंडू होता स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाडवले प्लॉट मध्ये. षटकार. डीजे निसार एक मात्र फलंदाज ज्याच्या बॅट मधून आपल्याला षटकार पाहायला मिळते. पुन्हा कुठच्या टप्प्याचा चेंडू मिस टाइम झालाय. फटका सौरभ त्याच्या खाली आणि संघाला लागलाय तो आणखी एक मोठा हादरा. निसार बॅक टू पॅव्हिलियन. बॉल इकडे पाठवा दे. अगदी 21 धावा होत्या. त्यानंतर 21 धावावरती एक षटकार समोरच्या दिशामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. 27 धावा आणि 27 धावा झाल्याच्या नंतर एक पडल्याच्या नंतर अतिरिक्त उछाल. बॅट्समॅनने मिलर किलर मेलर नवीन फलंदाज. डावखुरी हाताचा फलंदाज बाद झालाय आणि नवीन डावखुरी हाताचा फलंदाज मिलरला आपण पाहतोय. मिलर पहिला चेंडूवरती चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. उस साल का लोकप्रिय लक्ष द्या भाऊ. अंपायर 1 मिनिट. एकच मिनिट. गोलंदाजाची शैली चेक केली जाते. येणाऱ्या सर्व संघांना सूचना असेल गोलंदाज जर वेगळ्या ऍक्शन किंवा जर गोलंदाजी करत असेल तो या पूर्ण स्पर्धेमध्ये बॅन असणार आहे. आणि आपण त्याचं लाईव्ह प्रक्षेपण टीव्ही स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता. घर बसल्या पाहू शकता. कारण कंटिन्यू. चला चालू करा. सामना चालू करा. सौरभ राठोड डावखुरी हाताचा फलंदाज आपण पाहतोय. समोर द किलर मिलर पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळालाय. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावपलकावरती वाढल्या जातात. यावेळेस पुन्हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये फटका आहे. बघूया क्षेत्ररक्षक आहे तिथे अनिकेत चेंडूला अडवतील. तत्पूर्वी 1 धाव देखील पूर्ण केली जाते आणि चांगली सेन्सिबल फलंदाजी आपल्याला मिलर कडून पाहायला मिळाली. पहिला चेंडू स्लॉट मध्ये होता. षटकार खेचला आणि त्यानंतर एकेरी धाव. कारण अगोदर जर पाहिलं गेलं तर 4 गडी बाद झालेत. आता राहुल डांगे स्ट्रायकर एंडला उजव्या हाताचा एक युवा खेळाडू ज्याने मागच्या 2 वर्षापासून चांगली फलंदाजी करताना आपण पाहतोय दूरवरती जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे पंचाचा इशारा येतोय. षटकाची समाप्ती निर्धारित 4 षटकाच्या समाप्तीनंतर
धाव पलकावरती लागल्या गेल्या ते 4 गडी बाद 34 धावा. चार षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा 4 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर संघाचे कर्णधार गिरीधर हातमोडे. स्वतः गोलंदाजीसाठी येताना आपण पाहतोय विदर्भातील आयकॉन खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे आपण त्यांना पाहतोय गोलंदाजी मार्कवर गिरीधर हातमोडे. आणि समोर दूरवरती टाकला गेलाय फलंदाजाच्या स्ट्रॉंग हिटिंग झोन पासून दूर टाकलेला चेंडू. बॅटचे कोणताही संपर्क नाहीये. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. गिरीधर हातमोडे एक क्रिकेटिंग सेन्स असलेला खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढे पुढे टाकलाय. फटक्यात होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. मिलर द किलर मिलर एक मोठा तगडा फलंदाज आणि त्या प्रकारचं प्रदर्शन या भोकरच्या खेळपट्टीवरती मिलर मात्र आपल्याला दरवर्षी मोठी फलंदाजी करताना पाहायला मिळतो. याही वर्षी पाहायला गेलं तर फटका आलाय. अगदी पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर याही षटकार दुसऱ्या चेंडूवरती षटकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 40 धावा धावपलकावरती. पुन्हा ओ हो चेंडू यावेळेस मात्र हवाई यात्रेमध्ये पाडवलाय. सीमा रेषा पार. तुळसाई कृषी सेवा केंद्र. षटकार. द किलर मिलर ज्या प्रकारचं नाव आहे त्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर जर झेल घेतला तर तुरसाई कृषी सेवा केंद्र विशाल राठोड. दूरवरती खूप दूरवरती आणि पंचाचे हात समांतर. धाव पलकावरती धाव वाढली. एक अवांतर एक एक्स्ट्रा धाव धाव पलकावरती वाढली जाते. एका धावेचे सैन्य धावसंख्या जर पाहिली गेली तर ऑन बोर्ड आपण पाहतोय 47 47 धावा. प्रेक्षकांसाठी तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर जर झेल घेतला तर प्रत्येक प्रेक्षकांसाठी. पुन्हा एकदा यावेळेस स्ट्राइक. ओ हो बंदुकीतून निघालेल्या गोळीसारखा चेंडू मात्र जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमा रेषा पार. खणखणीत दणदणीत चौकार. झाले 51 धावा.
पुन्हा यावेळेस मिस टाइम झाले. सरप्राईज बाउन्सर आणि गिरीधर हातमोडे यांना मिळाली ती पहिली सफलता. द किलर मिलर बॅक टू पवेलियन. पुन्हा एकदा सांगू इच्छितो, पूर्ण महाराष्ट्रभर लक्ष असलेली ही स्पर्धा जे आमदार चषक 2026 आपल्याला पाहायला मिळते. दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते आणि पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेकडे असते. जसा जसा दिवस वाढत जाशील तसे तसे प्रेक्षक वर्ग आपल्याला मैदानावरती खचाखच भरलेलं मैदान देखील आपल्याला पाहायला मिळते. परंतु पुन्हा एकदा सांगू इच्छितो, पूर्ण महाराष्ट्रात गाजलेली मानाची स्पर्धा म्हणून ज्याचं नाव आहे आमदार चषक 2026, ज्याचं लाईव्ह प्रेक्षेपण क्वालिटी विथ क्लॅरिटीच्या माध्यमातून ग्रामीण टेनिस क्रिकेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळते. सुमित रावत संघातील आयकॉन खेळाडू सुमित रावत. अहो कट्टर चेंडू, तर थोडस काटा बदलणारे चेंडू आपल्याला या गोलंदाजाकडून नक्कीच पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्रायकर बॅट्समॅन अप्पा. पुन्हा एकदा दूरवरती टाकला गेलाय. पंचाचे दोन्ही हात समांतर आणि धाव पलकावरती धाव वाढली एक अवांतर. एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 52 धावा. यावेळेस पुढे टाकला चेंडू, गती होती या चेंडूवरती, गती होती. ऑनसाईडच्या दिशेमध्ये चेंडू जातोय. तत्पूर्वी एक धाव देखील तिथे पूर्ण केली गेली आहे. चांगली गोलंदाजी. अगोदर जेव्हा टॉस होत होता तेव्हा संघाचे कर्णधार गिरीधर हातमोडेने सांगितलं होते की 70 ते 80 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार आहे. परंतु बघूया किती धावापर्यंत मजल मारेल. ओहो, ना आता ना पता, काय चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. पडल्याच्या नंतर अतिरिक्त उछाल देखील पाहायला मिळाली. बाहेर जाणारा चेंडू गोलंदाज सुमित रावत, एक आयकॉन खेळाडू आणि आयकॉनिक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढे पुढे बॅक टू द बॉलर. फटका खेळला गेला. स्टेट डाऊन द ग्राउंड. चेंडू जातोय. पीके आहे तिथे, अडवलं जाईल चेंडूला आणि एक धाव. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. मिलर जेव्हापासून बाद झालाय मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. यानंतर पुढचा चेंडू, ओ लोअर फुल टॉस, परंतु थोडं पुढे टाकलाय. बघूया धाव किती मिळतात. एक धाव पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाले. आमचे विशाल भाऊ राठोड यांचे वडील दशरथ राठोड हे देखील मैदानावरती आले गेले. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण तिथं न थांबता मंचावरती यायचंय. दशरथ राठोड सर या मंचावरती या. यावेळेस दूरवरती फटका सुरेख आहे. बघूया धावा किती मिळत आहेत आणि चेंडू जातोय सीमा पार. तुळसाई कृषी सेवा केंद्र, येतोय तो षटकार. षटकार आलाय. राहुल डांगेच्या बॅट मधून पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. काबिलियत भरपूर आहे. क्षमता जर पाहिली गेली तर आप्पाने मारला होता, माफ करा, राहुलकडे. ए बघू शकता, जखम मांडीला आणि मलम शेंडीला. मारायचा फटका होता परंतु बॉल दुसरीकडे जातोय. बॉलकडे न पाहता फटके मारण्याचा प्रयत्न इथे राहुल कडून पाहायला मिळाले. आणि गिरीधरची चांगली गोलंदाजी, दिमाखदार गोलंदाजी. ते म्हणतात ना, कॅमेऱ्यामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स असणं फार महत्वाचं आहे.
फटका पुन्हा फसलाय, झेल सुटला गेलाय. परंतु बघूया धावा किती मिळत आहेत. एक धाव. ते मी सांगत होतो की कॅमेऱ्यामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स फार महत्वाचा आहे आणि तो सेन्सचा अभाव इथे मात्र फलंदाजीमध्ये पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी करताना आपल्याला गिरीधर हातमोडे संघाचे कर्णधार, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट गिरीधर हातमोडे चांगली गोलंदाजी करताना त्यांना पाहतोय. षटक क्रमांक पाहिले गेले तर वैयक्तिक स्वतःचं शेवटचं दुसरं षटक टाकताना पाहतोय आणि संघासाठी 7वं षटक घेऊन आलेत. यावेळेस ऑनसाईडच्या दिशेमध्ये बिगिट करण्याचा प्रयत्न आप्पाकडून झालाय, परंतु पुढे टाकला चेंडू. या चेंडूवरती गती होती. या अगोदरचे चेंडू जर पाहिले गेले तर थोडेसे स्लो रन होते, परंतु हा चेंडू मात्र तेज तर्रार कर्णधाराचा आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी, दिमाखदार गोलंदाजी इथे गिरीधर हातमोडे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. समोर असतील हिमायतनगर संघाचा ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू शुभम आप्पा. पुन्हा एकदा फटका, फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. खणखणीत दणदणीत षटका. मिस टाइम झाला होता. बॅटचा टॉप एज लागला आणि ऑनसाईडच्या दिशेमध्ये चेंडू सीमा पार षटकारासाठी गेलाय. बघूया पुन्हा गिरीधर हातमोडे काय करतील. पुन्हा एकदा यावेळेस ओ हो हो बिग 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 हिट येतोय तो तुळसाई कृषी सेवा केंद्र. खणखणीत दणदणीत षटकार. आणि या षटकाराच्या साह्याने धावसंख्या जर बघितली गेली तर ऑन बोर्ड आपण पाहू शकता 74, लॉस ऑफ 5 विकेट. आणि आपण पाहतोय शुभम आप्पा आपले रंग बदलताना, चांगली फलंदाजी करताना आपण शुभमला पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्टेट डाऊन द ग्राउंड फटका खेळला गेलाय. बघूया धावा किती मिळत आहेत. क्षेत्ररक्षक आहेत सौरभ चेंडूला अडवतील. एक धाव पुन्हा एकदा पाहायला मिळाले. आमचे मित्र जाबेर सोनारीकर यांचं देखील आगमन झाले. त्यानंतर टायगर प्रदीप धुमाळे आणि अतिक वाहेद हे सुद्धा त्यांचं सुद्धा आगमन झाले. षटकाची समाप्ती होती. निर्धारित 7 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत ते 75 धावा, 5 गडी बाद. शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू. जगामध्ये 2 गोष्टी प्रसिद्ध आहेत, कोरोनाची महामारी आणि शेवटच्या षटकातील हाणामारी. पाहायला मिळेल काय. गोलंदाजी मार्कवर आयकॉन खेळाडू सुमित रावत, मॅन फ्रॉम नांदेड, परंतु हल्ली मुक्काम आता विदर्भामध्ये पाहायला मिळतोय, पुसदमध्ये. तेज तर्रार चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला गेलाय. बॅटशी कोणताही संपर्क झालाय, परंतु एक धाव घेतलेली नाहीये. पुन्हा एकदा आप्पा, आप्पाने ओळखलाय टप्पा आणि चेंडूला पाडून दिले सीमा रेषा पार. खणखणीत दणदणीत षटकार. हा मोठा खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याच्याकडून ती फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा दूरवरती टाकला गेलाय. धाव घेण्याचा रिस्की प्रयत्न तिथे केला जातोय आणि पंचाचे पंचाचा इशारा, इट्स अ वाईड बॉल कॉल प्लस रन आउट. आप्पा इथे बाद होतोय. जेव्हा इनिंग संपेल तेव्हा मात्र विचार केला जाईल की ही धाव घेण्याची गरज होती का, कारण शुभम आप्पाच्या बॅटला चेंडू लागत होते, कारण शुभम आप्पाच्या बॅटमधून षटकार आले होते. ती धाव घेण्याची गरज होती का, हे प्रश्नचिन्ह कायम राहणार आहे. राहुल जिओ
यांच्याकडे जर पाहिलं गेलं तर क्षमता भरपूर आहे, परंतु ते म्हणतात ना आपल्याकडे काय आहे का आपण काय केलात हे मॅटर राहणार नाही. आज आपण काय करणार आहात हे महत्वाचं आहे. राहुल स्ट्रायकर इनला, नॉन स्ट्रायकर इनला तो नवीन फलंदाज शाहिद इवी अगदी पुढे पुढे टाकला गेला आणि इथं पाहतोय इधर चला मैं उधर चला. धाव धाव मिळते, पंचाचा इशारा येतोय. इट्स लेग बाईज स्वरूपातील धाव तिथे पाहायला मिळेल. आता डावखुरी हाताचे शाहिद इवी. शाहिद इवी बोलायचं झालं तर शाहिद इवीला आपण पहिल्यांदा पाहतोय की एवढ्या बॅटिंग ऑर्डरमध्ये एवढ्या उशिरा फलंदाजीला येताना, कारण एक संघातील आघाडीचा फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे, परंतु या सामन्यामध्ये आपण पाहतोय थोडंसं बॅटिंग ऑर्डर थोडंसं उशिरा फलंदाजीसाठी आलेला शाहिद इवी. बघूया अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि क्षमता भरपूर आहे. पहिल्या चेंडूवरती चेंडू करतोय हवाई सफर, षटकार. शेवटचा बॉल असणार आहे, माफ करा, या षटकातील शेवटचा. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल, त्यानंतर षटकार अप्पाचा, त्यानंतर रनआउट, त्यानंतर एक लेग बाईज. रनआउटला वाईट होता ना. चला आमचे स्कोरर आकाश शुंकरवाड थोडंसं अपडेट करतील. तो वाईट बॉल होता. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा पुढे टाकला गेला, फटका लागलाय, बॅटशी संपर्क झालाय आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेषा पार. खणखणीत दणदणीत चौकार. मी ते सांगत होतो की शाहिद इवी या फलंदाजाकडे क्षमता भरपूर आहे. फ्रंट लाईन बॅट्समॅन ज्याची ओळख आहे, परंतु आज थोडंसं फलंदाजीला उशीर आलाय, परंतु देर आहे दुरुस्त आहे. शाहिद इवी यावेळेस मात्र थोडी हो गई चूक, थोडी हो गई भूल और हो गई दांडी 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 गुल. गडीबाद. निर्धारित 8 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावरती लागल्या गेल्यात ते 93 धावा लागल्या गेल्यात पुसद संघाला जिंकण्यासाठी. निर्धारित 48 चेंडूमध्ये म्हणजे निर्धारित 8 षटकामध्ये 94 धावांची गरज असणार आहे. ओव्हर टू यू डीजे. 93 धावा निर्धारित 8 षटकामध्ये धावपलकावरती 93 धावा लागल्या गेल्या. 94 धावांची गरज इथे मात्र असणार आहे. आणि पहिला सामना जे आपण पाहतोय, पूर्ण महाराष्ट्रभर गाजलेली स्पर्धा, पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असलेली मानाची स्पर्धा म्हणजे आमदार चषक. आणि या चषकातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय.
जे दोन बलाढ्य संघ, दोन दादा संघ, दोन क्रिकेटचे महारथी, एका बाजूने हिमायतनगर 11 आणि दुसरीकडे आपण पाहतोय पुसदचा संघ. या सामन्यातील पहिली इनिंग इथे मात्र कंप्लीट झालेत. पहिले निर्धारित 8 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 8 षटकाच्या समाप्तीनंतर हिमायतनगर संघाने प्रथमतः फलंदाजी करत धावफलकावरती लावल्या गेल्यात ते 93 धावा आणि पुसद संघाला इथे जिंकण्यासाठी निर्धारित 48 चेंडूमध्ये 94 धावांची गरज असणार आहे. पुसद आणि विदर्भ परिसरातील प्रेक्षकांना, खेळाडूंना सांगू इच्छितो की युनिक परांडा आणि 7R बॅट्स प्लस AF बॅट्स योग्य दरात आपल्या पुसद येथे उपलब्ध आहेत आणि त्याचं क्रिकेट बद्दलचे पूर्ण साहित्य, ॲसेसरीज आपल्याला देखील तिथे पाहायला मिळतील, ज्याचे मालक धीरज ढोले सर यांची शर्वरी स्पोर्ट्स ही दुकान वसंत नगर दुर्गा माता चौक गली नंबर 1 पुसद येथे आपल्याला पाहायला मिळते. पुसद आणि विदर्भातील सर्व क्रिकेट चाहत्यांना, क्रिकेट खेळाडूंना आणि क्रिकेटशी निगडीत असलेल्या सर्व व्यक्तींना सांगू इच्छितो की क्रिकेट बद्दलचे सर्व साहित्य, बॅट्स, युनिक परांडा असतील, 7R असतील, AA बॅट असतील, योग्य दरामध्ये म्हणजे अगदी मुबलक दरामध्ये तिथे उपलब्ध करून मिळतील. शर्वरी स्पोर्ट्स पुसद, ज्याचे मालक, त्याचे ओनर धीरज ढोले सर असतील. पवनदादा पवार यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. पवनदादा पवार, सामन्याला सुरुवात होतीये. मैदानाच्या आतमध्ये पुसद संघाचे 2 धुरंधर, 2 सैनिक, 2 जवान मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय. रवी शर्मा आणि आय थिंक अनिकेत नागटाने. बरोबर आहे का? अनिकेत आहे? रवी शर्मा, अनिकेत नागटाने आहेत का? यस, एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवून द्या अनिकेत भाऊ तुमचा. आमचे मित्र आणि क्रिकेटचे चाहते, आमचे क्रिकेटचे सोबती नागेश माने सर यांचे देखील मैदानावरती आगमन झाले. त्यानंतर विठ्ठल दादा, ज्यांना मी माऊली म्हणता, ते देखील आले गेलेत. स्ट्रायकर इनला ज्याने पहिलं षटक टाकलं होतं तो गोलंदाज आता पहिला चेंडूची फलंदाजी करेल तो रवी शर्मा. स्ट्रायकर इनला, नॉन स्ट्रायकर इनला पुसद आणि विदर्भातील एक उभरता खेळाडू अनिकेत नागठाणे. गत वर्षी भोकर येथे एक स्पर्धा आपली आमदार चषक झाली होती. त्या स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी, तब्बल अर्धशतक बनवणारा हा खेळाडू नॉन स्ट्रायकरला आपल्याला अनिकेत नागटाने. आणि गोलंदाजी मार्कवर हिमायतनगर संघाचा हुकुमी एक्का गोलंदाज शाही देवी. पहिला चेंडू, लेट्स प्ले. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचाचे हात इथे समांतर झालेत आणि धाव पलकावरती एक धाव अवांतर लागली गेले. एक्स्ट्रा धावाने इथे धावाची सुरुवात झाली गेली. एक धाव धावपलकावरती लागली जाते. 94 धावा, 94 धावाचा पाठलाग करतोय तो फ्रेंच शर्वरी पुसदचा संघ. पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला रवी शर्मा, नॉन स्ट्रायकर एंडला अनिकेत नागटाने. पुन्हा एकदा रिव्हर्स बॅटचा येत लागलाय आणि चेंडू जातोय डीप थर्ड मॅन, सीमा रेषा पार. तुलसाई कृषी सेवा केंद्र, खणखणीत दणदणीत चौका. कॅमेरामॅन, आमचे टेनिस क्रिकेट .inचे कॅमेरामॅन जे स्क्वेअर लेगला आहेत त्यांना विनंती करू इच्छितो की आपण स्टेजवरती थोडासा कॅमेरा, कारण या स्पर्धेचे आयोजक आपण पाहता ॲडव्होकेट विशालदादा दंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही खेळवली झालेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि भव्य दिव्य पूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा असते. मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी आमदार चषक 2026 आपल्याला पाहायला मिळते. ओके, गोलंदाजी मार्कवर शाही दिवे, हिमायतनगर संघातील एक आघाडीचा गोलंदाज म्हणून ओळखला जातो. अद्याप चांगली गोलंदाजी, एक बॅटचा एज लागून थर्ड मॅन, चेंडू सीमा पार गेलाय चौकारासाठी. पुन्हा एकदा यावेळेस रिवेस,
इनोव्हेटिव्ह शॉट, चेंडू जातोय वन बॉल्स इन टू द पॅन, सीमा रेषा पार, खणखणीत दणदणीत चौकार. रिवर्स रिवर्स आला आणि सक्सेसफुल फटका आपल्याला पाहायला मिळालाय, चौकार. शाही देवी पुन्हा एकदा धावताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर असतील रवी शर्मा. पुन्हा एकदा पुढे टाकला. यावेळेस सन्मानपूर्वक खेळले गेले. धाव घेण्याचा प्रयत्न देखील तिथे सक्सेसफुल. चांगला कॉल आणि चांगला रिस्पॉन्स देखील आपल्याला अनिकेत कडून पाहायला मिळाला. एकेरी धाव चौकार आल्याच्या नंतर एक धाव, एका धावाच्या सहाय्याने धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते ती तब्बल 12 धावा. 10 धावा आहेत. एकदा यावेळेस कलाईच्या साह्याने केवळ दिशा देण्याचा प्रयत्न, कारण पेसचा यूज करून दिशा देण्याचा प्रयत्न झालाय बॅटची योग्यरित्या, मात्र कनेक्ट चेंडू झालेला नाहीये. धाव मिळणार नाही. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे 10 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. पुन्हा एकदा रिवर्स फटका आलाय, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक असतील तिथे जुबेर. जोपर्यंत चेंडूला अडवतील एक धाव पूर्ण केली गेली आहे आणि पंचाचा इशारा येतोय तो षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत ते बिनबाद 11 धावा. म्हणजे एकंदरीत चांगली सुरुवात. निसार आणि समोर असेल तो फलंदाज अनिकेत नागठाणे. काय रे भाऊ सांग की. कव्हरच्या दिशेमध्ये आणि चेंडूला पाडवले सीमा रेषा पार. येतोय तो खणखणीत दणदणीत चौकार. शिकाले मारुती अण्णा हिमायतनगर यांच्याकडून पारितोषिक आलंय अनिकेत साठी. 2 चेंडूवरती 2 षटकार मारले तर तब्बल 1001 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. फटका आला यावेळेस ऑनसाइडच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आणि बघूया चेंडूला अडवलं गेले चेंडूला आणि एक धाव पाहायला मिळते. दिवाकर अण्णा रेड्डी बीजेपी तालुका अध्यक्ष भोकर यांचं देखील मैदानावरती आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत. आणि मी सांगत होतो की जसा जसा दिवस वाढत जाईल तसे तसे आपल्याला मान्यवर देखील आणि प्रेक्षक वर्ग देखील मैदानावरती भरपूर येताना आपल्याला पाहायला मिळेल. पुढे फुल टॉस होता. फुल टॉस चेंडूचा इथे मात्र फुल समाचार घेतला गेलाय आणि चेंडूला पातळय डीप मिड विकेट. चेंडू जातोय सीमा रेषा पार. तुलसाई कृषी सेवा केंद्र प्रोप्रायटर विशाल राठोड चौकार. आकुडत्या टप्प्याचा चेंडू पडल्याच्या नंतर थोडस आतमध्ये आलाय. बॅटसी यावेळेस मात्र संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु पाठलाग मात्र चांगला. पाठलाग मात्र सुरक्षित केला जातोय. यावेळेस फुल टॉस. फलंदाजही मिस आणि विकेट किपरही मिस. चेंडू जातोय सीमा रेषा पार.
पुन्हा एकदा येतोय तो खणखणीत दणदणीत चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या वाढली जाते. 24 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. चोवीस धावा मी सांगत होतो की यशस्वी आतापर्यंत अद्याप जर पाहायला गेलं तर यशस्वी पाठलाग केला जातोय. गोलंदाजी मार्कवर संघातील एक आयकॉन खेळाडू हिमायतनगर संघाचा आयकॉन निसार शेख मॅन फ्रॉम नांदेड डावकुराताचा आताचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर यावेळेस स्टेप आउट करून समोरच्या दिशेमध्ये बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटचा टॉप एज शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक मिलर चेंडूला जोपर्यंत अडवतील एक धाव पूर्ण केली गेली आणि इथे मात्र षटकाची समाप्ती होते. निर्धारित 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावरती लागल्या गेल्या ते बिनबाद 25 धावा. गोलंदाजी मार्कवर आता आपण पाहतोय भोकर नगरीमध्ये पहिल्यांदाच ज्याचं आगमन झालंय मॅन फ्रॉम सोलापूर चेतक गोरे. या खेळाडूकडे थोडंसं लक्ष असू द्या. आज फलंदाजीमध्ये मोठी कामगिरी करता आलेली नाहीये परंतु गोलंदाजीमध्ये करतील का, कारण संघाची आशा चेतकवरती आता राहणार आहे. कारण 2 षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचे जे 2 षटक संपले गेलेत 25 धावा धावपलकावरती अद्याप एकही गडी बाद झालेला नाहीये. चांगली सुरुवात इथे आपल्याला पुसद संघाकडून पाहायला मिळाली आहे परंतु चेतक गोरे बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील. पॉवर प्लेचे 2 षटक संपल्याच्या नंतर थोडंसं क्षेत्ररक्षण फैलावलं जातंय. आपण पाहतोय 30 यार्ड सर्कलच्या बाहेर एक काऊ कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप पॉइंट आणि डीप थर्ड मॅन थोडंसं वाईडिस आहे. निसार हे क्षेत्ररक्षक तैनात गेले तर चेतक गोरे धावतोय. पहिला चेंडू चांगला चेंडू तेज तर्रार चेंडू गुड लेंथ पल्ल्याच्या नंतर थोडीशी उसळी कमी घेणारा चेंडू. विकेट किपर आवेच्या हातामध्ये स्थिरावलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या 25 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करत धावपलकावरती 93 धावा धावपलकावरती लावल्या गेल्या. 94 धावाचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली झाली आहे परंतु चेतक गोरे काय गोलंदाजी करतोय भाऊ. 2 चेंडू इथे बॅक टू बॅक डॉट बॉल पाहायला मिळालेत. या भोकर क्रिकेटचा जर खेळपट्टीचा विचार केला तर फलंदाजासाठी अनुकूल खेळपट्टी म्हणून ओळखली जाते परंतु आज चेतक गोरे यांच्याकडून 2 बॅक टू बॅक डॉट रवी शर्मा यांच्या समोर पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा डॉट. व्हॉट अ बॉलिंग. सुंदर गोलंदाजी चेतक गोरे. का या खेळाडूला बोलवलं गेलंय. तुळजापूरचा आयकॉन खेळाडू म्हणून या संघात दाखल केले गेलेला चेतक गोरे चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. 3 बॅक टू बॅक डॉट. यावेळेस आकुरत्या टप्प्याचा चेंडू फटका फसलाय. ओहो असलम त्याच्या खाली होता. झेल मात्र सुटला गेलाय. रवी शर्मा हे असतं बघा गोलंदाज गोलंदाजी करतो. चांगला गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी केली गेली आहे परंतु क्षेत्ररक्षकाचं काम आहे की त्यांना चांगली साथ देणं.
झेल सुटला गेलाय. त्या दिशेमधला क्षेत्ररक्षक देखील बदलला जातोय. चांगली गोलंदाजी चेतक गोरेकडून आपल्याला या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. आज फलंदाजीमध्ये मोठं काही काम करू शकला नव्हता, परंतु गोलंदाजी मात्र चांगली करतोय. यावेळेस बॅक टू द बॉलर, तेज तर्रार चेंडू टाकलाय आणि समोर भाऊ ते लई महागडे व्यक्ती आहेत बरं, हिशोबान जरा. भोकरचे सोन्या बापू म्हणून ज्यांची ओळख आहे ते नदीम शेख यांना आपण पाहतोय, जे की मेन अंपायर म्हणून काम पाहतायत. चेतक मात्र चांगली गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा रवी शर्मा समोर, पुन्हा एकदा पुढे टाकलाय तेज तर्रार चेंडू. यावेळेस ऑन साईडच्या दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. शाहिद इवी चांगले क्षेत्ररक्षक आहेत, अडवलं जातील आणि तोपर्यंत मिळते एक धाव. यशस्वी षटक, विकेटलेस आहेत परंतु चांगली गोलंदाजी आपल्याला चेतक गोरेकडून पहिल्या षटकात पाहायला मिळाले. आयकॉन खेळाडूची आयकॉनिक गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. षटक समाप्ती होते. निर्धारित 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती लागल्या गेले ते बिनबाद 28 धावा. सुनेगा गोलंदाजी मार्कवर शाहिद इवी षटक क्रमांक 4 घेऊन आलेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आहेत ते 28 धावा. षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी शाहिद इवी. पहिल्या षटकात 11 धाव्या. षटक क्रमांक शेवटचं स्वतःच आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आलेत. फटका फसलाय. ओसामा सेफ हँड त्याच्या खाली आणि या बरोबर संघाला लागलाय तो पहिला हादरा, पहिला गडीबाद. रवी शर्मा बॅक टू द पवेलियन. संघाचा संघनायक कॅप्टन लेडिंग फ्रॉम द फ्रंट गिरीधर हातमोडे फलंदाजीसाठी येताना आपण पाहतोय. विदर्भातील आयकॉन खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे तो गिरीधर हातमोडे या संघाचा कर्णधार देखील आहे. फलंदाजीसाठी आलाय. याबरोबर संघाला तो पहिला झटका देखील लागला होता त्याची जागा घेण्यासाठी. रवी शर्मा यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गिरीधर हातमोडे यांना आपण पाहतोय. आणि गोलंदाजी मार्कवर संघातील एक फ्रंटलाईन गोलंदाज शाहिद इवे. पहिल्या षटकात 11 धावा खर्च केल्या गेल्या होत्या, विकेटलेस होते परंतु या षटकात विकेट मिळवली गेली आहे. अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न, म्हणजे हे चेंडू अगदी ऑफस्टंपच्या बाहेर होता. अगोदरच ऑफस्टंपला शफल झाले होते. ऑन साईडच्या दिशेमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शाहिद इवी गोलंदाजी मार्कवर असतील आणि प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिले जाते. आयोजन कमिटी जरा पाहिलं गेलं तर आमदार चषक 2026 पुढे पुढे टाकला गेलाय. लॉंग ऑफच्या दिशेमध्ये शुभम आप्पा आहेत. अडवलं जाईल चेंडूला आणि एकच धाव. मागच्या 2 षटकामध्ये नक्कीच 25 धावा होत्या परंतु चेतक गोरेने संघाला वापसी करून दिली आहे. त्याचा चांगला फायदा इथे आपल्याला शाहिद इवी यांच्याकडून पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, विकेट देखील मिळवला गेलाय. आता समोर अनिकेत नागठाणे.
ओहो, पुन्हा एकदा पडल्याच्या नंतर अतिरिक्त उछाल बाउन्सर चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय आणि अनिकेतसाठी एक पारितोषिक आहे. 2 चेंडूवरती 2 षटकार जर मारले तर मारुती चव्हाण उर्फ अण्णा मॅन फ्रॉम हिमायतनगर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. शाहिद पुन्हा एकदा धावतील. फटका आलाय, पहिला चेंडू इथे पहिला षटकार अनिकेत नागठाणेच्या बॅट मधून आलाय. चार चेंडूवरती केवळ एकच धाव खर्च केली होती शाहिदने, परंतु 5व्या चेंडूचा इथे खणखणीत समाचार अनिकेतच्या बॅट मधून आलाय तो षटकार. आणि या षटकाचं जर वर्णन पाहिले गेले तर पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर डॉट, पुन्हा 1 आणि पुन्हा डॉट आणि आता येतोय तो षटकार. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी दोन्ही कर्णधारांना विनंती आहे. उदगीर वर्सेस उमरी या 2 संघादरम्यान एक तगडा मुकाबला आपल्याला यानंतर पाहायला मिळणार आहे. 2 तगडे संघ, उमरी वर्सेस उदगीर. यावेळेस हो दिमागदार अगोदरच्या चेंडूवर ताकद पाहिली आणि या चेंडूवर मात्र नजाकत पाहायला मिळाली आहे. अनिकेत नागठाणे, व्हॉट अ बॅटिंग. पुन्हा येतोय तो खणखणीत दणदणीत चौकार. चे चॅम्पियन आणि रनर अप यांच्यामध्ये होणार आहे तो मुकाबला. गत वर्षी आमदार चषक 2025 मध्ये ज्या संघाने फायनल खेळलेले 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. या सामन्याच्या नंतर धावसंख्या आहे 4 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा आणि 4 षटकामध्ये काढायचे आहेत ते 55 धावा. 4 षटकामध्ये 39 झाल्या, 4 मध्ये 55 काढायचे आहेत. द बोथ कॅप्टन्स, दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय. उदगीर वर्सेस उमरी. मागच्या गत वर्षी जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेतले फायनलिस्ट आपल्याला एकमेकाशी 2 हात करताना पाहायला मिळते, परंतु हा सामना रोमहर्षक सामना होताना आपण आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 4 षटकामध्ये 39 धावा झालेल्या आहेत आणि मागच्या आता 4 षटकामध्ये काढायचे आहेत ते 55 धावा. परंतु गोलंदाजी मार्कवर हिमायतनगर संघाचा आयकॉन आपल्याला पाहायला मिळतोय, चेतक गोरे. पहिल्या षटकात केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या चेतकने. दुसरं षटक घेऊन आलेत आणि समोर असतील फलंदाज संघाचे कर्णधार, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट गिरीधर. पुन्हा एकदा फटका आलाय आणि चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, खणखणीत दणदणीत चौकार. चौकाराच्या साहाय्याने 43 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. 23 चेंडू आणि 51 धावांची गरज असणार आहे. रंगतदार मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला सामना पैसा वसूल पाहायला मिळतोय. गती कमी केली होती. फटका फसलाय. राहुल त्याच्या खाली आहे आणि संघाला लागलाय तो आणखी एक हादरा. संघाचा कॅप्टन कर्णधार सर सेनापती गिरीधर हातमोडे बॅक टू पवेलियन. दिवाकरांना रेड्डी, तालुका अध्यक्ष भाजपा भोकर, लक्ष्मण पपुलवाड, पाळेजकर, व्यंकटेश आसावार सर, संदीप आईल कौळगाव, पवन पवार सर, गंगाधर आलिवार सर यांचं देखील मैदानावरती आगमन झाले. त्यांचं सुद्धा आमच्या कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत आहे. यानंतर होणारा सामना उमरी वर्सेस उदगीर.
कारंजा उदगीर. या दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती आहे. कारंजा उदगीर संघाचे कर्णधार आपल्याकडे आपल्या सोबत आले गेले आहेत. उमरी संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की टॉस साठी यायचं आहे. टॉस का बॉस कोण होईल. नवीन फलंदाज आपण पाहतोय. आता मात्र आपल्याला या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळेल ते आयकॉन वर्सेस आयकॉन. एका बाजूने आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला फलंदाज सुमित रावत, मॅन फ्रॉम नांदेड, आणि गोलंदाजी मार्कवर चेतक गोरे, मॅन फ्रॉम सोलापूर. आयकॉन वर्सेस आयकॉनची लढाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये आणि या सामन्यामध्ये पाहायला मिळते. धाव संख्या 43, गडी बाद झाले ते 2. इक्वेशन असणार आहे 22 चेंडू आणि 51 धावा. पहिला चेंडू चांगला फटका खेळला गेलाय. तंत्रशुद्ध फटका सुमितच्या बॅट मधून आलाय. मिळेल ती केवळ एकच धाव. एका धाव्याच्या साहाय्याने धावसंख्या वाढली जाते 44. परंतु चेतक गोरे पहिल्या षटकात केवळ 3 धावा. या षटकाची सुरुवात मात्र चौकाराने, परंतु त्यानंतर षटकामध्ये वापसी केली गेली आहे. उमरी टीम कॅप्टन या. उमरी संघाच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी यायचं आहे आपण. थोडीशी अडचण फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाला थोडीशी अडचण. पुन्हा एकदा परत तो चेंडू टाकावा लागेल. पंचाचा इशारा, इट्स अ डेड. 44 धावा. सामना मात्र रंगतदार होतोय. मी सांगितल्याप्रमाणे या स्पर्धेकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. अतिशय मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी आपल्याला आमदार चषक दरवर्षी आयोजित केली जाते आणि प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळतोय. फटका, ओहो, फटक्यात होत वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. येतोय तो खणखणीत दणदणीत षटकार. अँड डिलिव्हर एफर्टलेस फटका आपल्याला अनिकेत नागठाणेच्या बॅट मधून पाहायला मिळाला आहे. ते म्हणतात ना खडे खडे. चेंडूला येऊ दिलं आणि केवळ दिशा दाखवली. स्टेट चेंडूला पाडवले सीमा पार षटकारासाठी. पुढचा चेंडू गती, ओहो, नो लुक. काय फटका मारलाय भावा आणि चेंडूला पाडवलंय पुन्हा एकदा सीमा रेषा पार. तुलसाई कृषी सेवा केंद्र षटकार. यावेळेस आकुरत्या टप्प्याचा चेंडू केवळ पुन्हा एकदा दिशा दिलीये. आलंय चांगलं क्षेत्ररक्षण आलंय. तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील झालाय कारण अंडर आर्म थ्रो तिथे पाहायला मिळालाय. मिळेल ती 1 धाव आणि एका धावेच्या साहाय्याने इथे षटकाची समाप्ती होते. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 57 धावा धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. म्हणजे आता केवळ 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. उरलेल्या 18 चेंडूमध्ये गरज आहे ती 37 धावांची. म्हणजे 12.33च्या साहाय्याने आता मात्र धावा बनाव्या लागतील. 18 चेंडू आणि 37 धावा. प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे. तर बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्ही जर झेल घेतला तर विशाल राठोड पोमनाळकर यांच्याकडून प्रत्येक झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. प्रेक्षकांसाठी बाउंड्री लाईनच्या बाहेर जर झेल घेतला तर प्रत्येक झेलला 200 रुपयाचं पारितोषिक. परंतु सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय कारण 18 चेंडूमध्ये 37 धावांची गरज आहे आणि गोलंदाजी मार्कवर एक नवीन गोलंदाज असलम पटेल गोलंदाजी मार्कवर येतोय. फुल टॉस.
गाई समोर घास, वाघा समोर मांस आणि अनिके समोर फुलटा. षटकार आला अनिकेतच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं इथं असलम पटेलचं. बघूया सामना रंगतदार अवस्थेमध्ये येतोय. 17-31 असं इक्वेशन आहे. पुन्हा एकदा असलम धावतोय. पुन्हा एकदा फटका फसलाय. वापसी असलम पटेल. एक तेरी तो एक मेरी. येते येतोय गडीबाद आणि बॅक टू पवेलियन. का ही स्पर्धा एवढी नावाजली जाते त्याचं प्रत्यय आणि त्याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. रंगतदार मुकाबला आणि याच प्रकारचे सामने आपल्याला येणाऱ्या 6 दिवसामध्ये पाहायला मिळतात. अगदी पहिला सामना इथे पैसा वसूल मुकाबला पाहायला मिळतोय. हिमायतनगर वर्सेस पुसद या 2 तालुक्यामध्ये. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता परंतु असलम पटेल या खेळाडूला माहिती आहे की वापसी कशी करायची आहे आणि ते वापसी ते करून दाखवली. असलम पटेल पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर विकेट. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समॅन नेम अनिकेत चव्हाण. यावेळेस हे पाहू शकता फुटवर्कचा अभाव आणि असलम पटेल यांचा भेदक चेंडू, कटर चेंडू आणि एक अनिकेत गेला आणि त्याच्याबरोबर दुसरा अनिकेत सुद्धा जाताना आपण पाहतोय. डीजे दोन चेंडूवरती 2 बॅक टू बॅक विकेट आपल्याला पाहायला मिळाल्यात. बॅक टू बॅक विकेट. असलम पटेल छोटा पॉकेट बडा धमाका. या खेळाडूच्या हाईट वरती जाऊ नका. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय परंतु त्यानंतर 2 बॅक टू बॅक विकेट आपल्याला पाहायला मिळाले. इक्वेशन असणार आहे 15 चेंडू आणि 31 धावा. जय राठोड उर्फ मारी, रामदास दादा सोनवाडे यांचं देखील मैदानावरती आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत आहे. एकदा पुढे तिसरी येईल का होता. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता परंतु झेल झालेला नाही. एकदा दिवाकर अण्णा रेड्डी यांना विनंती करतो की आपण टॉस साठी यायचंय. दिवाकर अण्णा रेड्डी जे स्टेजवरती मान्यवर आहेत त्यांना सर्वांना विनंती करतो की आपण टॉस साठी यायचंय. सामना पैसा वसूल सामना. पहिला सामना आपल्याला रंगतदार मुकाबला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर असलम पटेल. अजूनही 30 धावांची गरज असणार आहे. स्ट्रायकर एंडला असेल तो संघाचा आयकॉन खेळाडू सुमित रावत. पुन्हा एकदा चेंडू होता स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवलंय प्लॉट मध्ये. येतोय तो खणखणीत दणदणीत षटकार. डीजे
टॉस होतोय. पुढच्या सामन्यातील टॉस महत्वाचा सामना. दोन मागच्या गतवर्षीचे फायनलिस्ट उदगीर वर्सेस उमरी. हेड इट्स अ कॉल एंड इट इज अ टेल. प्रथमतः नाणेफेक जिंकले. चला सामना चालू. दुसऱ्या सामन्याचा टॉस झाला गेलाय. सांगू इच्छितो या बॉलच्या नंतर पुन्हा एकदा फटका हवेमध्ये आहे. मिळेल का सफलता असलमला? परंतु ओ माय गॉड, हे राम, हे प्रभु स्वामी जगन्नाथम, ये क्या हुआ? गमचा खुल गया, जेल सुटलाय. या बॅट्समनच्या फटक्यामधून आपल्याला एक षटकार पाहायला मिळाला होता. 3 धावा आणि पुढच्या चेंडूवरती इथे मात्र झेल सुटला गेलाय. संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं सोनं केलं जाईल का? सुमित रावत एक मोठा तगडा खेळाडू, आयकॉन खेळाडू, त्या आयकॉन खेळाडूचा इथे मात्र झेल सुटला गेलाय. सहा षटकाची इथे समाप्ती झाली आहे. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या गेल्या ते 73 धावा. आता गरज असणार आहे 12 चेंडू 21 धावा. 1-2-2-1. एकेकाळी असं वाटत होते की स्कोर खूप लांब आहे, परंतु अरबाजभाई ज्या प्रकारे तुमच्या संघाने वापसी केली गेली आहे, मागच्या षटकात जर पाहिले गेले तर 2 विकेट देखील गेले होते, परंतु सुमित रावत का या खेळाडूला आयकॉन म्हणून संघात दाखल केले त्याचा प्रत्यय दाखवला गेला. परंतु गोलंदाजी मार्कवर आयकॉन पुन्हा एकदा निसार शेख. फटका फसलाय का? एक्स्ट्रा कव्हर कडे चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. दुसरी रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि ते सुसाईड गडी बाद होताना आपण पाहतोय. जय राठोड मारी बॅक टू द पवेलियन. जे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सौरभ राठोड, जे की नॉन स्ट्रायकर एंडला असेल आणि स्ट्रायकर एंडला संघातील आयकॉन सुमित राठोड, सुमित रावत. सामना मात्र रंगतदार होतोय, कारण दुसरीकडे जर पाहिले गेले तर 10-11 चेंडू 20 धावांची गरज असणार आहे. या धावा बनवताना आपण बऱ्याच वेळा पाहिल्या या खेळपट्टीवरती, परंतु सुमित रावत यांचा विकेट देखील तेवढाच महत्वाचा असणार आहे. त्यामुळे सामन्यामध्ये रंगत कायम आहे. गोलंदाजी मार्कवर निसार, स्ट्रायकरला सुमित रावत. पहिला चेंडू इथे समोर टाकला गेलाय. बॉलरच्या डोक्याच्या वरनं एक धाव तिथे पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यावेळेस होणार नाहीये, कारण चांगलं क्षेत्ररक्षण शुभम आप्पाकडून आपल्याला पाहायला मिळाले आणि चांगला थ्रो, चांगला गॅदर तिथे निसारकडून. एक धाव इथे महत्वाची ठरतीये. या सामन्यात आपण अवांतरित धावा देखील खूप कमी पाहायला गेल्यात. मला वाटते 2 ते 3 चेंडू केवळ व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळालेत. अनुशासनभरी गोलंदाजी यावेळेस ऑनसाइडच्या दिशेमध्ये अडवलंय. 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडूला अडवलं जाईल आणि पुन्हा मिळते ती केवळ एकच धाव. गोलंदाजी मार्कवर निसार शेख. चांगली गोलंदाजी करताना या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. फटकालाय सुरेख आणि चेंडूला पाडवलंय डीप एक्स्ट्रा कव्हर. चेंडू जातोय सीमा रेषा पार. खणखणीत दणदणीत षटकार. या खेळाडूने दाखवलं की मला आयकॉन का बनवलं गेलंय. मागची 7 ते 8 वर्ष झालं हा खेळाडू या संघामध्ये आयकॉन खेळाडू म्हणून खेळतो
आणि काय खेळतो त्याचा प्रत्यय याने दाखवला गेलाय. काय फलंदाजी करतोय. 6 चेंडूमध्ये 18 धावा त्यांनी बनवल्या गेल्या. जवळपास 300च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना आपण पाहतोय कोण खेळाडू सुमित रावतला. पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेमध्ये धाव धाव रिस्की आहे आणि पूर्ण देखील झाली आहे. पंचाचा इशारा आलेला आहे की इट्स अ लेग बाईज. लेग बाईज स्वरूपातील आपल्याला धाव पाहायला मिळते. एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या वाढली जाते. 83 धावा आणि आता इक्वेशन सांगू इच्छितो. 7 चेंडूमध्ये काढायचे आहेत ते 11 धावा. 7 चेंडू 11 धावा काढशील का रे सुमित भावा. रंगतदार मुकाबला. 7-11 असं इक्वेशन आहे. सौरभ राठोड साठी कानमंत्र दिला जातोय कारण या षटकातील शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवरती काय एकेरी धाव घेतली जाईल का मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जाईल. बोहोल यावेळेस मात्र दांडी 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 गुल गडीबाद. मैदानामध्ये थोडासा वार्तालाप केला जातोय कारण असलम पटेलचा देखील एक ओव्हर शिल्लक आहे. बघूया कोणाकडे गोलंदाजी देतील कारण या इनिंगच्या पहिल्या षटकात 11 धावा बनवल्या होत्या. शेवटच्या षटकामध्ये 11 धावांची गरज आहे. बनवल्या जातील का. 11 6 चेंडू आणि 11 धावांची गरज असणार आहे. गोलंदाजी मार्कवर मला वाटतंय असलम पटेल. मागच्या षटकात मला वाटते 2 विकेट देखील घेतल्या गेल्या होत्या आणि सुमित रावत याचा झेल देखील सुटला गेला होता. सुमित रावतचा त्याच षटकामध्ये असलम पटेल एक शांत स्वभावाचा संयमी खेळाडू. छोटा पॉकेट बडा धमाका. जोरावर ना स्ट्रायकर इनला असेल तो जोरावर आणि स्ट्रायकर इनला असेल तर सुमित. 6-11 आडव्या बाटने कट्टर. ही आहे गोलंदाजी. मी तेच सांगत होतो या गोलंदाजाच्या हाईट वरती नका जाऊ भाऊ. छोटा पॉकेट बडा धमाका आहे हा गोलंदाज असलम पटेल. बडे मॅच का बडा प्लेयर परंतु समोर देखील एक तगडा फलंदाज सुमित रावत आहे. त्यामुळे सामना मात्र रंगतदार अवस्थेमध्ये सापडला गेलाय. 5-11 यावेळेस फटका आलाय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. 1 बॉल्स इनटू द पॅन्स. येतोय तो शाने ज्वेलर्स कणकणीत दणदणीत चौकार. इक्वेशन बदलले जाते. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज असणार आहे. असलम पटेल गोलंदाजी मार्कवर परंतु भिंती सारखा उभे असलेला सुमित रावत आयकॉन खेळाडू अजूनही खेळपट्टीवरती आहेत. परंतु असलम पटेल पुढच्या चेंडूवरती काय करतील. ओहो ही आहे गोलंदाजी. काय चेंडू टाकलाय भावा. अगदी पुढे टाकला चेंडू परंतु मला वाटतं आकिब सर पुढे टाकल्या चेंडूवरती बॅकफुटला जाऊन फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. नक्कीच प्रेशर वाढवलं जात आहे. चांगली गोलंदाजी आणि प्रेशर हाय व्होल्टेज मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 3-7 असं इक्वेशन आहे. असलम पुन्हा एकदा धावतोय. फटका भाऊ या फटक्याने मात्र विराट कोहलीची आठवण करून दिली आहे आणि चेंडूला पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमा रेषा पार. शाने ज्वेलर्स येतोय तो खणखणीत दणदणीत षटकार. जर पाहायला गेलं तर आकिब सर आपण हेच सांगत होतो की बॅकफुटला जाऊन फटका मारण्याचा प्रयत्न होतोय.
आणि तोच प्रयत्न सक्सेसफुल आपल्याला पाहायला मिळाला इथे सुमित रावतचा. फुटवर्कचा यूज इथे सुमित रावत यांच्याकडून पाहायला मिळाला. आता 2 चेंडू 1 धावांची गरज असणार आहे. सामना इथे मात्र स्कोर आर टाय. 2 चेंडू 1 धाव. इथे माखण करण्याचा प्रयत्न असलम पटेल यांचा, परंतु 2 चेंडावे तर टाकावेत लागतील. विकेट पाहिले गेले तरच मला वाटते 6 गडी बाद झालेत. 2 चेंडू आणि 1 धावांची गरज असणार आहे. आता जर पाहिले गेले तर 3 चेंडूवरती पाहिले गेले तर बाळा हिमायतनगर फेवरेट होता, परंतु त्या षटकाराने इथे मात्र स्कोर टाय झाला गेलाय. सुमित रावत यावेळेस फटका नॉन स्ट्रायकर लाथरो, परंतु इथे मात्र या बरोबर डाव घेतली गेली आणि सामना इथे मात्र जिंकला गेलाय तो फ्रेंड्स शर्वरी पुसद या संघाने. वेल प्लेड.